मोहिनी किती दिवस आहे मग तू आता इथे मुक्कामी? काय करत आहे आता? कधी करते आई 7व्या महिन्याचा कार्यक्रम? तो होऊ देतो आणि मग मी चालली जातो, राजेजीला बोलावतो आणि चालली जातो. मी की जास्त दिवस थांबत नाही आता. मी जातो बा आज. काऊन का माझ्या पोरीला गमून नाही राहिलं, नुसतं घरी चाल आई घरी चाल करून राहिली. तर चालली जातो म्हटलं आज. तिला तिच्या बाबाची आठवण येऊन राहिली. हो माहिती आहे कशी आहे हो तू आता, 1-2 दिवस थांबणं जराशी. हे 7व्या महिन्याचं होऊ दे मायवाला आणि मग तू जाय मी जातो. नाही ना मोहिनी, तोपर्यंत थांबायला नाही पुरत ना. आता एवढ्या दिवसात निपटून टाकायला पाहिजे होतं. कायले बाया बोलवत बसा लागते. तुला तर पहिले जास्त लोक चालत नाही. घरातल्या घरात तू ओटी भरून टाकतो आम्ही आणि 2-3 बाया बोलावतो. तू साडी घालून घेते आणलेली आणि बस झालं. असं थोडी की 7वा महिना म्हणजे लयच मोठं करायला लागते. आपल्यावर आहे, आपण लहानही करू शकतो मोठाही करू शकतो कार्यक्रम. आता मी म्हणू काय करून टाका करून टाका, तुम्हीच तर काही करून नाही राहिल्या. मला मुलीच घई आहे म्हणून सारी येऊन पडली. आता मी गेली ना तरी जीव हे करायला तुले सपोर्टले लय काही करू लागते. ते तिला काय समजून राहिले याच्यातलं? समजा काय लागते याच्यातलं काही? बरोबर ते तिला सांगितलं काय हे करते कर, बरोबर करते ते. हो ताई, तिच्या अंगावर अजून कोणतं पाणी पडलं? तिला काय समजणार आहे? एक तर ते परिवारात राहिली नाही, दुसरी गोष्ट तिला आई वडील आहे नाही. आश्रमात तिला काय एवढं शिकवलं काय? मग तू सांग तिला काय समजून राहिलं इकडचं? आता ती जशी जशी पाहिजे तसं तसं समजून दिले. मै पोरगी झुरून राहिली बिचारे. तिला बापाची येऊन राहिली आठवण. तुला तर माहित आहे ते बाबाशिवाय काही राहत नाही जास्त. त्या पोरीला आठवून राहिली का तुलाच आठवून राहिली भाऊजीची? नुसतं जासाठी करून राहिली तर 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 नाही ना. 2 दिवस मी लागन तर फोन करतो भाऊजीले. ते भाऊजी थोडी म्हणून राहिले मला का आताच येऊन जाई म्हणून. हे पोरगी काही करून राहिली म्हणून होय. मी समजावतो ना तिले. दुकानात घेऊन जातो, काही घेऊन देतो दिले तिकडे. तिनं ऐकलं तर काही हरकत नाही आहे. मला थांबतो मी 2-3 दिवस. त्या भाऊजीनं काही म्हटलं नाही मला काही येऊन जाई म्हणून. ते न तर तुला जेवढे दिवस राहायचे आहे तेवढे दिवस राह म्हणे. कारण का कसं आहे, मी काही येत नाही लय दिवस. काय म्हणते ते. आणि आमच्या घरी भाकरीचं काही एकत आहे नाही. मै सासू करून घेते तशी. मी बोलली माझ्या सासू सोबत. आई म्हटलं या लागते काय थांबू 2-3 दिवस? तर थांबून जाई बाई म्हणे. तुला राहायचं आहे तेवढे दिवस राही ना म्हणे. कायले टेन्शन घेतो म्हणे, इकडे आहे ना म्हणे मी कराले. अशी म्हणे मोहिनी मै सासू. काय बरं तुझी सासू किती चांगली आहे. मै सासू तिकडे अशी करून राहिली असं का? बस खाऊ का ठेव काय काले अशी करून राहिली असते आता. नाही बा, मै सासू लय चांगली आहे पण खरंच मोहिनी. नशीब असते बाई एका एकाचं. तुला एवढी चांगली सासू भेटली. का होते जुहीनी दिसून राहिली आज? कुठं गेली ते? काय मीत गड्या खोलीतून बाहेरच नाही निघताना दिसली. झोपलीच आहे काय माहित अजूनपर्यंत. काही 9 वाजले ना मग बाबा जा लागते ना. कधी उठते बाबा येईन कधी करते काही. तिच्याच भरोशावर आहे का या घरातला स्वयंपाक काही ओढला? बापा आता ते सून नाही का या घरची? हो कामाच्या वेळेस सून होय ना, आतापर्यंत मानून नव्हतं राहिले दिले कोणी सून. मी तर मानलं होतं बा ताई. मला ते घरात आली तेव्हाचीच आवडली. चांगली आहे बिचारी, बोलाले चालाले काही कराले मस्त आहे. कर म्हटलं ते करते पटपट. कामच गोड असते मोहिनी. मग नाही तर काय तर काम नाही तर काय तर गोड असते. पण ते कामाची एकही असो म्हटलं ते तर ऐकते. जरी तिला पुरं करता नसून येत पण तरी ऐकते होत ते. मला वाटतं ते झोपलीच आहे अजून. काय बरं 9 वाजले तरी अजून उठायचा पत्ता नाही बाई तिचा. जाऊ दे उठून. ठिकाणी घेतलाय की सून होय म्हणून काय झालं? सून होय तर काय तिला पायटी सुटलं पाहिजे काय? उठणार आम्हाला काही फरक नाही पडत. पोरीला झोपू देते सुनीला कोण नाही झोपू द्या. झोपू द्या राहिलं बाबा त्या डब्याचं करून द्या. आईनं काही नाही होत. आम्हाला पागल आहे का हो तू? तुझी भाऊजाई होय ना ते. आता अशी म्हणशील तू समोर म्हटलं ते काहीच ऐकणार नाही. बरोबर ऐकते ताई ते. तुम्ही जेवढं प्रेमाला वागवाल ना सुनीले तेवढी सुन ऐकते म्हटलं. का हो हे बबिता, आपल्याला बाया गे सांगायला लागेल काय होत्या गाणीवाल्या 7व्या महिन्याच्या कार्यक्रमासाठी? तिकडे पलीकडल्या मोहल्यात आहे 2-4 बाया. जर लागत असेल तर हवाही लागल ना आपल्याला बाया. हो तेच म्हणून राहिली. तिकडल्या मोहल्यातल्या बाया आहे काही वैकीच्या, त्या म्हणते गाणे. सांगून देतो त्याले. अहो घरीच राहते त्या, कुठं जाते? कधी गेलं बोलावाले ना रिकाम ठेवलेच राहते त्या. काऊन कामाधंद्याला जात काय त्या बाया? कायले जा लागते होते कामा गिमाले. त्याचे नवरेच तर करून घेते. वावर शेत आहे त्याच्या घरी एवढाले. आई मी काय म्हणतो, काही नको बोलव आपल्या इथं बाया गेल्या मोठ्या. मला शरम येते असं पाडण्या गिन्यावर बसायची. बापा मग 7व्या महिन्याचा कार्यक्रम कायले म्हणते तर? ते मी साडी घालतो आणलेली आणि तुम्ही 5 जणी माझ्या ओटी भरून टाका आणि बस. म्हणलं का बसू ते पाडण्या गिन्यावर. मला शरम येते बा. तिकूनही म्हणावं बाई जावयानं काही केलंच नाही म्हणून तुझ्या मायनं. ते काही ऐकणार आहे काय म्हणून? पाय म्हणून इथं म्हणतं मला हे करावं लागते ते करावं लागते. त्यानं तर काहीच नाही केलं म्हणा. ते जवळचं टेन्शन नको घेऊ तू. फक्त तुम्ही म्हणतो तेवढं कर. काय करू सांगू नाही काय मोठ्या बाया? नको सांगू. बहाड्या खाऊ तू सांगू दे ना. मस्त मंडप गिंडप टाकू ना, चांगला करू ना कार्यक्रम. आता नाही झाला माझ्या वेळेस चांगला तर तुझ्या वेळेस तर करून घे. काय होते मला शरम येते बिचारी. बापा त्याच्यात कायची शरम आहे व? लोक म्हटलं एवढा हे करून फोटो टाकून राहिले. कुठच्या कुठं पोहोचून गेले. ह्या मोठे मोठे कार्यक्रम करून राहिले आणि तुला शरम येते म्हणतं. कायची शरम आहे त्याच्यात? हा आई होणं एक शर्मीचा भाग आहे काय? ठीक आहे मग सांगून द्या म्हणा. आई सांगून देजो 2-4 बाया सांगून देजो. एक मंडप गिंडप सांगून देऊ. उद्या करतो का परवा? उद्या नाही बाई, रविवारी करू रविवारी. आता कसं आहे सारे जण घरी राहते आणि चांगलं वाटते रविवार दिवशी. आई राजेजीला बोलावं लागेल काय मग?
बापा बोलाव ना, राजेशजीले बोलाव, तुझ्या परिवाराला बोलाव, सगळेलेच बोलाव. हा मी नाही बोलावत कोणाले. वैशाली ते चायच्या इथं आहे, मला काय कोणाला बोलावं एवढी असं आहे नाही. मग मी जुईले उठून येतो, झोपली असं तर पाय ना, सकाळीपासून बाहेर नाही आली म्हटलं ते जराशी. हे काय अशी एवढा वेळ झोपते काय कोणत्या सुना? आई झोपू देत जाय, तू सून कायले समजते, तिला पोरगी समजत झालं. ती पोरगी जर झोपली एवढा वेळ तर झोपू नाही देत काय तू? हो, तू जायच्या पहिले माझ्या डोक्यावर ठेवून दे तिला बसून, मग मला ऐकणार नाही, ते दबणार नाही, मग बसून मी शिकून. काही ना काही तर दबावात ठेवा लागत नाही तिले मला, नाही तर ते तर मला ऐकणारच नाही. मलाच करायला लावत जाईल सगळं घरातलं. आई ते तशीच चांगली पोरगी आहे व, तिला दबावात ठेवायची गरजच नाही आहे, ती तशीच करते सगळं. काही नाही करत, पाहिले मी अशा सुना पाहिल्या. सासूनं पहिले चांगलं करून घेतलं, मग मस्त बसल्या डोक्यावर. 9-10 वाजेपर्यंत उठतही नाही, करत बसून ते तुम्ही. आई तुम्ही नाश्ता करून घ्या, आई तुम्ही स्वयंपाक करून घ्या, सारं करून घ्या म्हणते. आई तेवढ्या भारी नाही आहे म्हणा ते, तुम्ही तर चालल्या जाईन बाई तुमच्या घरी, मला ऐकत बसायला पण इथं. अन मलाच सगळेजण म्हणून पहिले कशी घेतली म्हणून सून डोक्यावर, आता कोण म्हणून आम्हाला सांगता म्हणून. तू काय लोकांना सांगू सांगू करता का सगळं? सांगू सांगू नाही करत, पण तरी माहीत होत नाही काय. आपल्या घरातलं काही सांगितलं नाही तर माहीतच नाही होत लोकांना. लोकांना आपणच सांगतो आपल्या घरातलं म्हणून माहीत होते. जाय उठो तिले, तू याला ऐकते ते, उठू तिले जाय. मोहित कुठे गेला बाई? काय माहित बी कुठे गेला, तर त्याला सकाळी सकाळी फिरायला जायची सवय, त्याची सवय जाते काय आता? तो तिकून येईन मग म्हणून दे नाश्ता पाहिजे त्याला तिकून आल्याबरोबर. नाश्ता पाहिला तर बायकोले नाही उठवत तोही मोठा हे आहे बापा. पोरं म्हटलं बायकोले म्हणते जाय कर बरं, हे आता काही म्हणतच नाही तिले, काही कर नाही तर नको करू, चाल मी करतो काही ना काही नाश्त्याले. आता तुम्ही थाय पाहुणी ना, मीच करतो बापा. आई मी करतो, तू बस बरं. कर बरं बाई बबिता, कर माझ्या जरासं पापडा करून घ्या आज. मोहितले कुठं आवडते आपल्या, तू सांग. कोणी म्हणते हे नाही चालत ना, कोणी म्हणते ते नाही चालत, सगळ्याच्या आवडीचं करत बसत जाईन काही इथं घरात. जे आहे ते खा, तुम्ही लोक चावून मोठे आहे. पोहे पाहिजे, उपमा पाहिजे, समोसे पाहिजे, वडे पाहिजे, असंच पाहिजे तुम्हाला. चालते ना आम्हाला पापडा गिपडा चालते आम्हाला, कोण म्हटलं चालत नाही म्हणून? तेच पोरांनी नाही चालत, आमची नको लावत जाऊ, आमच्या घरी सगळं असून म्हटलं आम्हाला चालते म्हटलं. अहो हे पोट्टे खाय ना पहिले, आता पुण्यात राहून आलं कधी तिकून, तिथं कुठं पापडा झापडा भेटते, तिथं हेच भेटते हॉटेलायचं, त्याला ते खायची सवय लागली असेल ना आता. आई मग भेटतच नाही तिथं तर काय खाणार आहे तो? का ते जाऊचा झाला काय 7वा महिना? काय माहित, मी फोनच नाही लावला त्याइले, फोन लावला असता तर माहित पडलं असतं. ते नाही लावला मला एखादा फोन, त्या काऊन लावून पाहिला, झाला नाही झाला, कसा केला काय केला माहित पडते आपल्याला. हा ताई लावून पाहिला पण फोन आज लावतो मी त्याला फोन, न घरी नाही लावला मी एखादा फोन जरासा. परी आहे म्हणते मला घरी, आता मला करा गेल्याचं काही टेन्शन नाही राहिलं, परी आहेच घरी. कोणते तुम्ही लहान जाऊ, ते जीव काढी काय करते होते, काय येते तिला करता, नेट लागी आहे ते. नाही आई आता नेट लागी नाही आहे ते, आता तर म्हणते सगळं काम तेच करून राहिली म्हणते. काय बोलतो, कामं येते तिले? काहीच तर नाही हो, मागल्या दिवशी होती तर त्या मशीनीत भांडे टाकून दिले होते तिनं, अशीच होती बाहेर बोयाड. हा बाहेर राहिलीच नाही म्हणते, आता सगळं करून राहिली म्हणते घरातलं, सासूला तर काहीच नाही करायला लागून राहिलं म्हणते. बाय एक काम नाही करत हो बाई बबिताईची सासू. आई तिला कराच खायला लागते, एवढ्या मोठ्या सुना आहे घरात, कामवाली आहे, सारं आहे, पोरगी होती, कायले करायला लागते हो तिला एवढं? महिन्यात नाही करत काही, कोणी असो का नसो ते तर मायले कुठं ते, मायले म्हणते हे कर ते कर, स्वतः नाही करत बाई ते. लय मोठ्या घरी आहे का होतो ना? मोठ्या किट्या घरी नाही आहे आई, अशी मीडियम आहे. काय करते तिचा घरचा पाहुणा? तिच्या इथचा पाहुणा शेतीच तर करते व. असं शेती करते, मग शेतीला येणं बी तिच्या घरी, एवढ्या मोठ्या शेतीतून उत्पन्न किती येते? इले कशी नाही तिचा नवरा, बसली गरम होते इथे आमच्या घरी आलं, आणि मग काय ते कोणी ते राजीजी माझ्याजवळ पैसे देते, भाऊजी देते, वैशली ताईजवळ बोलली तुकते तिची, बोललं जीवावर येते तिच्या. माझ्या नवरा काहीच नाही देत म्हणते, माझ्यासाठी असं पाहिलं तसं पाहिलं, बोलली बोलत नाही तिच्या मायले. एवढं साजरं भेटल्यावर काय लिहो पोरीला नोकरी करत बसावं? तिची सासू आहे कडक आई, बाई कडक नाही बनन तर काय करण, इले काय लुटू देईन काय सारं? आहेच ते तशी, तिला दिलं ना काही फार लुटूनच घेते म्हटलं आई. हा एक साडी दिली ना, दुसरी चांगली दिसली ते देऊन द्या म्हणते. बापा काऊन तेवढी तडकर उठली होती आता? आई उठवतो तिला आता, मला कोणी तिच्या हातचा पास्ता करून पाहिजे, मस्त करते ती. पाय आहे केवढी आहे हिच्या घासाठी, आता उठवते तिले, आणि आतापर्यंत उठव म्हटलं तर नाही म्हणते. आई मला पास्ता करता येत ना व, मला आवडते, मग तर खाता येणारच नाही. आता खाता येते तोपर्यंत खाऊन घेतो तिला करून, मागून आहे तोपर्यंत इथं. हो जाय, जास्त खाऊ नको, ते चांगलं नसते, ते हानिकारक राहते, जास्त नको खाऊ. एखादी प्लेट एखाद्या डाव खाल्ली तू ठीक आहे आई, एखाद्या डाव खातो म्हटलं मी, अशी 17 डाव खात नाही काही. आई मला तू खायसाठी काहीच नको म्हणत जाऊ, टोकत नको जाऊ, जे खातो कोणी खाऊ देत जाय. मी खायला टोकतो बाबा, तुला खाणं तुला जे वाटते ते आम्ही आणून देतो तुले, नाही बाई बबिता? मग नाही तर काय व, काय पाहिजे तुला सांग, आणून देऊ काय काही नवीन? नाही मला आता पास्ताच खायचा आहे ताई. काय बापा मला काही करता येत नाही तो पास्ता आणि ढास्ता, तिले ते म्हणतो जुईले करता, तिलेच करून माग, तिलेच तर करून मागायला चालली ताई, मस्त चव आहे तिच्या हाताले. माझ्यासोबत हे बदला काढायला भेट नाही बापा ही पोरगी, तिले बसून देईन माझ्या डोक्यावर, ते ऐकणार नाही, मग हे चालली जाईन घरी. नाही बाई बदला नाही काढून राहिली ते, आता कसं आहे तिचं म्हणणं असं आहे, तिले काही सासूचं प्रेम भेटलं नाही, तिचं म्हणणं असं आहे तर तिले कसं माई नाही कोणीच नाही, तर तू चांगली वागबा तिच्यासोबत, असं तिचं म्हणणं आहे. तिचंही काही चुकलं नाही,
सुनीसोबत सासूसारखंच वागा लागते. आपल्या गावात 2-3 प्रकरणं झाली बाई असे. भल्ल्या साजऱ्या वागवल्या सुना. आणि आता लग्न निघून गेल्या, पोराले घेऊन गेल्या. त्याचे सोनं नाणं सारं घेऊन चालल्या गेल्या म्हटलं. अशा निघाल्या बाई सुना. आई साऱ्याच नसते अशा. तिच्या मागं कोणी आहे नाही, तिच्या मागं नाही पुढं नाही. तिला कोण सांगन? तिला सांगणार होतं कोणी म्हणून. तिला कोण नाही सांगत. तिला तुझ्याच आधार आहे फक्त. तिले मायचं प्रेम भेटलं नाही, तू तिला दे आता. आता पाहतो बापा कशी वागते ते तर. चांगलीच वागते आई ते. तू चांगली वाग फक्त तिच्यासोबत. ते तुले पण पहिले तू कशी वागतं. तू जशी वागशील तशी ते वागन. म्हणून तू चांगली वाग तर ते चांगली वागन. जुही, हो जुही, जुही. पंख्याच्या आहे ना, काही आवाज नसून राहिला इले. बापा केवढी थंडी खोली लागून राहिली हे. काय आहे याच्यात? कूलर नाही, काही नाही, पंख्याने एवढी थंडी कशी लागून राहिली आहे? माय बाई, एसी कधी लावला बापा हिनं? बापा बापा मायच्या घरात अजून कूलर नाही, एसी लागून गेलं बाई. काय बाई येतं मशी. मग आई बरोबर बोलते ना कधी कधी. जुही, हो जुही. अरे ताई तुम्ही काय म्हणता ताई? का हे एसी कधी लावला त्या? काऊन ताई तुम्हाला माहित नाही काय? आम्ही सोबतच आणला होता एसी. आणि तिथून कसं इच्छेपेक्षा तिथे चांगला भेटते की नाही, तिथून आणला. आणि ज्या दिवशी आलो आम्ही त्या दिवशी येईन फिट करून घेतला इकडे. मी त्या दिवशी तिकडे झोपली होती की तुमच्याजवळ, त्या दिवशी येईन फिट केला. आणि बिल किती येत जाईन याचं? लय बिल येते एसीचं. कुठं होतं बिल किल नाही त्याचं जास्त. काही बोलतो. आमच्या घरी आहे नाही काय? आमच्या घरी सारा खोली एसी आहे म्हटलं लागले. एकच नाही आहे तुमच्यासारखा. एवढे खोली एसी आहे म्हटलं. तर किती बिल येते माहिती आहे? महिन्याचं 10,000-15,000 रुपये बिल येते म्हटलं. नाही नाही, एवढं बिल कशाला येते? जेवढं आहे तेवढंच राहते. त्याच्या 100-200 रुपये वाढते. असं आता पाहिजे ना या महिन्याचं बिल किती येते तर. मग सांगू मला. काही तुम्ही बिल देणार ना? मला नोकरी आहे ना, मी खाली पिली थोडी आहे. मीच घेतला आहे एसी. मी एसी शिवाय झोपू शकत नाही. आमच्या आश्रमात माहिती आहे का सगळीकडे एसी लागले होते. चांगलाय बापा. आता नाही येत तुला झोपते एसी शिवाय. काय बरं, आमच्या घरी एसी आहे पण आम्ही पंख्यातच झोपून राहिलो इथं आलो तेव्हापासून. नाही बा ताई, माझ्याकडून पंख्यात नाही होत राहिलं. बरं मी काय म्हणतो जुई, पास्ता बनव ना मग. पास्ता पास्ता बनवू. तुम्हाला आवडते का पास्ता? हो ना, पास्ता आवडते. पण तुझ्याच हातचा आवडते. कर बरं तू पास्ता माझ्यासाठी. एवढा वेळ झाला तरी अजून झोपलीच होती तू. ताई माझं ना डोकंच खूप दुखत होतं रात्री. खूप वेळ झोपली नाही मी. म्हणून कोणी आता सकाळी सकाळी खूप झोप येत होती. बरं उठ आता. 9:30 वाजले आता. काय बोलता ताई? 9:30 वाजले? बापरे, मी म्हटलं 7 वाजले असून म्हटलं. नाही ग बाई, 9:30 वाजले ना आता. बरं ताई आधीच लगेच फ्रेश होतो येतो म्हटलं मी आता. बरं ये लवकर आंघोळ कर, साडी घाल आणि येऊन जाय तिकडे. हो ताई, हो येते. मला आता सासूसोबत थोडंसं गोडी गुलाबीनं चांगलं राहायला लागल. नाही तर नंदा गेल्यावर सासूचं काही खरं नाहीये. सासू मला थोडीशी गरमच वाटते. का रे राजेश, या महिन्यात त्या पैसे नाही दिले रे? आई आता या महिन्यात मॅने दिले तर सुमितनं दिले ना. मग आता कोणी देऊ? त्याने या महिन्यात दिले, मी पुढच्या महिन्यात देऊन देईन. पण तू देत असताना दर महिन्यात. मग काऊन नाही दिले? यांनी दिले ना भाऊजी. यांनी 10,000 दिले आता आत्याबाईंना. तेच तर म्हणतो मी. आता त्यांना दिले तर मग मला द्यायची काय गरज आहे? 10,000 रुपयाची गरज आहे आपल्याला. किराणा सांगतो कोणी आपण 10,000चा. मग चुटूक जे लागते चिल्लर ते तर मी घेऊनच येतो. 2-4 हजार रुपये तुम्हाला तरी वरत जाते. मग आता तसं घेऊनच येईन अजून वरतं लागलं तर. नाही भाऊजी, आता पुढच्या महिन्यात द्याल तुम्ही. आता यांनी दिले ना, पुढच्या महिन्यात तुम्ही द्याल. तू नको बोलू म्हणतात. तुला काय समजून राहिलं याच्यातलं? तुला माहीतच काय आहे? तुम्ही नका देऊ ना आम्ही नका देऊ करून राहिली. माझ्या पोरायला मी मागणार नाही काय? आई बरोबर तर बोलून राहिली ते परी. त्यांना दिले ना सुमितनं तिच्या समोर दिले तर मग ते म्हणणार नाही काय दिले म्हणून. त्यांना दिले, किराणा तोच घेऊन येते. आता पैसे दिले तर पण काय तर दुसरा माणूस सांगून फालतू 100-200 रुपये खर्च करतो. आणून देते तो. आत्याबाई, पुढच्या महिन्यात आम्ही देणार नाही. मग पुढच्या महिन्यात भाऊजींजवळ घेऊन घ्या तुम्ही. या महिन्यात दिले यांनी. देणार नाही म्हणजे द्यास लागन तुम्हाला. आता त्याला 10 दिले, पुढच्या महिन्यात ह्या 10 दिन तर तुम्ही 5-5 तर द्या लागन ना. दादा देईन काय मग? नाही, तो नाही देत. दादा नाही देत तर मग आम्हालाच कोण मागतो तू? कमाई आमच्यापेक्षा जास्त दादाची आहे. मग दादाला कोणा ना कोणा महिन्यात मागत जा ना तू 10-20 हजार रुपये. त्याचा पैसा तो जमा ठेवते. त्याच्या पैशात काय करते तो माहिती आहे का तुले? त्याच्या पैशात तो सणावार आले, कपडे लत्ते राहते. पैसा जमा झाला तर 1 एकर 2 एकर शेती घेत राहते तो. तुम्ही घर चालवा, तो शेती किती घेते? आई एवढं समजते म्हटलं आम्हाला. दादानं म्हटलं आता 10 एकर शेती घेतली म्हटलं ह्या 2 वर्षात. तर त्याच्या नावानं केली आहे म्हटलं त्यानं काही बाबाच्या नाही केली ना, तुझ्या नाही केली. आमचा कोणताही आहे त्याच्यात. मग खाऊन तर घरातलेच राहिले ना. आता भाऊ बाई तुम्हाला काय सांगू मी? काही भाऊ असते तर मग सगळा व्यवहार एका ठिकाणी चालत असते. त्याला भाऊ म्हणते. त्यानं 5 द्याव, मी 5 देतो, दादा नाही 5 द्याव, सगळे 5-5 हजार द्याव. घर निघते. नाही तरी चिल्लर आपल्याला 10च्या वर तर लागतेच. कोणी 15,000 दिले तर सगळेच होते. वरतं कोणाचे पैसे नाही लागत. आमच्या बायका बोलत नाही म्हणून ठीक आहे. नाही तर ते नाही म्हणावं काय का भाऊजी ते वैशालीताई बा म्हणजे घरात राहून सगळं खाते, राहते तर सगळं करते पण तुम्हीच खर्च करता, अशा म्हणणार नाही का ते आज नाही उद्या? आता तो तर म्हणते रे मी शेती घेतो म्हणते, तर आमच्या 3 भावासाठी घेतो म्हणते. काही कशी भेटन 3 भावाले? तू सांग. नावानं कोणाचे आहे ते? दादाच्या नावानं असल्यावर आमचा हिस्सा पडून काय त्याच्यात?
उद्या तुम्ही नाही राहिले म्हणजे दादा आम्हाला म्हणून काय याच्यातलं घ्या म्हणून तुम्ही घर चालवलं, मी शेती घेतली तर घ्या बाई याच्यातलं, काही म्हणणार आहे काय? नाही रे, तो तसा आहे वाटते काय तुम्हाला असं? आई दादा आज तसं नाहीये, उद्या तसं व्हायला वेळ लागत नाही म्हटलं. काऊन काकाले कोण म्हणतं मग तू का काकानं घेतलं बाबाला पैसे नाही दिलं म्हणून? काऊन का काकाच्याच नावानं करून दिलं सारं? मग काकानं हे म्हटलं काय का बाबाचं होई सगळं तर आपण दोघं भाऊ वाटून घेऊ, म्हटलं काय असं त्याच्या नावानं भेटलं तर सारं घेऊन घेतलं ना ते ना. मग तू कायच्यावरून म्हणतो का दादा घेणार नाही म्हणून? ते तर त्याच्या पैशाचं होय उलट. असं जर असन तर मग मी पैसे देणार नाही रे बाबी, 5,000 देत जाईन दर महिन्यात. पहा भागते काय तो. हो भाऊजी, बरोबर आहे तुमचं. 5,000 तुम्ही देत जा, 5,000 आम्ही देत जाऊ. कसं करून 10,000 करायचं? कसं करणार आहे आपण? आपली ऍडजस्टमेंट झाली पाहिजे ना. वरून आपलं एसीचं बिल वगैरे भरावं लागते ना. 5,000 रुपये आपल्या घरचं बिलच येते. आता तुम्हाला एसी पाहिजे तर काय बिल मी भरावं बापा आता? पण आता बाई एसी तर सर्वच जण वापरत आहे ना, आम्हीच थोडी वापरत आहे फक्त. आमच्या खोलीत दाखव बरं एसी आहे काय ते लावला? एसी नाही, आपण कूलर तर आहे ना तुमचा. तर बाई कूलर मध्ये एसी मध्ये फरक राहते. आणि आता तुम्ही जर म्हणाल तर आम्ही आमचा खर्च देतो दोघं बुडाबुडी, आमचे देत जाऊ आम्ही 5,000 रुपये. आई तुमचा विषय नाही आहे, तुम्हाला काही म्हणतही नाही मी ना, बाबाले म्हणत ना तुले म्हणत. तुम्ही कूलर लावा, एसी लावा आणि त्याच्यापेक्षा काही लावा, त्याचा आम्ही स्वतः भरतो. पण भाऊ भाऊ होय तर सगळेचा तर अधिकार सारखा आहे ना. जसा प्रॉपर्टी सगळेचा अधिकार सारखा राहील तर आज खर्च करण्यात घर चालवण्यातही सगळं सारखंच पाहिजे ना. पण दादा कधीच नाही देऊन राहिला पैसा. सुमितजी, कुठे गेले होते तुम्ही? मी नाश्ता करून ठेवला आणि तुमची वाटच बघत आहे, तर तुमचा यायचा पत्ताच नाही अजून. अरे मी बाबासोबत गेलो होतो थोडंसं कामी. का रे सुमित, या महिन्यात त्या पैसे दिले राहिले? 10,000 दिले पण दादा पगार झाल्याबरोबर. आता मी आतापर्यंत दिले नाही तर म्हटलं आता या महिन्यात आई म्हटलं माझ्याजवळून घेऊन घे म्हटलं. मग आता या महिन्यात तुझ्याजवळून घेतले तर मग आता मी म्हटलं पुढच्या महिन्यात देईन म्हटलं आईले म्हटलं. ठीक आहे ना, तर पुढच्या महिन्यात देजो, आता याच्यात भागूनच जाते. पाव ह्या काय म्हणून राहिला राजेश? ह्या म्हणते, आई म्हणते मी पैसे देऊन राहिलो म्हणते दर महिन्यात, आता या महिन्यात सुमितनं दिले म्हणते, तर मी पुढच्या महिन्यात देईन म्हणते, आता या महिन्यात देत नाही म्हणते. असं म्हणून राहिला बाह्या. मी बी माझे पैसे जमा करतो ना, काही ना काही जमा करतो म्हणते माझ्यासाठी. अरे बा राजेश, काय जमा करायचं आहे तुले? बाबा आता आम्हाला ते आमच्या भविष्यासाठी आमच्यासाठी काही ना काही करायला लागेल ना. लेकरा बाळासाठी 2-4-5 एक वर्ष येते स्वतःच्या भरोशावर. तुमची तर भेटणच आम्हाला, पण स्वतः काही ना काही करूनच झाला लागेल ना. कोण बाबू हे कमी झाली काय? स्वतःच्या नावावर घ्यायला लागते अजून. बाबा मग दादा कसं घेऊन राहिला तुम्ही सांगा. आम्ही म्हटलं दर महिन्यात घर चालवतो, मीच चालून राहिलो आहे. दर महिन्यात किराण्याला माझ्याच पैसा येते, फक्त या महिन्यात सुमितनं दिला. मग तुम्ही सांगा दादानं तर आजपर्यंत 1 रुपया दिला नाही किराण्यासाठी. मग फक्त त्याचं खाणं पिणं तर सगळं चालूच आहे दोघांच्या ह्याच्यात. अन्न शेती घेऊन राहिला मस्त, 10 एकर शेती घेतली त्यानं आतापर्यंत या 2 वर्षात. त्याचा पैसा आहे तेवढं माप, आमच्यापेक्षा पैसाही जास्त येते त्याचा. तरी म्हटलं तो घरात 2 पैसे देत नाही म्हणून म्हटलं तर मग तो जर करते तर मग आम्हालाही करायला लागेल ना म्हटलं. अरे बैताडा, तुला काही माहितच नाही राजेश असून. तो शेती घेऊन राहिला तर कुठं त्याच्यासाठी घेऊन राहिला काय? तो म्हणते का आमच्या माझे भाऊ घर चालवते म्हणते, तर मी घेऊन ठेवतो म्हणते, काही ना काही पैसा गुंतून ठेवतो म्हणते. बाबा शेती तर त्यानं त्याच्या नावानं घेतली ना, उद्या चालून आम्हाला काय भेटलं त्याच्यातलं? अरे शेती त्यानं त्याच्या नावानं घेतली नाही, तुमच्या 3 भावाच्या नावानं घेतली म्हटलं. तिघाची नाव आहे त्याच्यावर, लागन तर पाहून घेतो त्याच्याजवळ जाऊन. अन आता आम्ही कायच्यासाठी गेलो तो विचार सुमितले. दादा मोठ्या दादानं प्लॉट पाहिला म्हणे, तर आम्हाला म्हणे तो पाहून या म्हणे, कसं आहे काय आहे, चांगला वाटते नाही वाटत, घेऊन ठेवून देतो म्हणे, पैसा गुंतून ठेवतो म्हणे. तर माझ्या याच्यावर टाकतो म्हणे दादा म्हणे, स्कॅनरवर पैसे टाकतो म्हणे, तर चांगला वाटतं तर खरेदी करून घ्या म्हणे असं म्हणे बा. हा काय त्याच्यासाठी गेलते का तुम्ही? मग नाही तर काय, तर त्याच्यासाठी तर गेलतो आम्ही. आले म्हटलं बाबू आता तू होता झोपला, मग गेलेच म्हटलं चल म्हटलं जरा थंड्या थंड्या पाहून येऊन जाऊ म्हटलं कसं आहे काय आहे. तो आता कसं आहे गावातच राहिल्यापेक्षा त्याचं म्हणणं असं उद्या चालून जर लेकरं आले काही शिक्षण पाहण्यासाठी शहरात जाईन तर भाड्यात उड्यानं राहिल्यापेक्षा बाय तिथंच बांधून घेऊ, तिथं राहता येते. मग हा दादा मला दादाचा फोन आला होता, मला काय म्हणे ते पाहून घे म्हणे, पसंत जर आलं तर फायनल करून घ्या म्हणे, अन करून घ्या म्हणे ते बाबाच्या नावावर म्हणे. अन त्याच्यात म्हणे आपण म्हणे 4-5 खोल्या काढून घेऊ म्हणे, भाड्याने देता येते म्हणे, आपलं घर चालते म्हणे, आणि तुमचे पगार तुमच्याजवळ राहते म्हणे शिल्लक, असं म्हणे दादा. मी तर मग गलतच सोसून राहिलो होतो दादा विषयी. मग नाही तर काय, तर मी तुला सांगायचा प्रयत्न करून राहिली तर तू समजून नाही राहिला राजा. कोणा मोहिनीने सांगितलं का तुला असं म्हणून? हटू आई, ते कायले सांगत, तिनं काहीच नाही सांगितलं. तिनं आतापर्यंतच नाही म्हटलं तर आता म्हणणार आहे काय ते? नाही, तू एवढ्या यानं बोलून राहिला बा म्हणून म्हटलं का तुला म्हटलं काय म्हणून तुला पैसे मागितले. 10,000 यानं दिले बा, 10,000 तू देऊन दे, म्हणजे वरतं तुला तर माहित आहे 10च्या वरतं लागतेच. कोणी आलाय गेलाय काही आहे तर आपल्याजवळ माझ्याजवळ कसे दर महिन्याचे म्हटलं 2-4 हजार रुपये शिल्लक राहते. मी काय उडवतो काय पैसा, कुठं नेणार आहे मी? नाही बाई तुला उडवते कोण म्हटलं आजपर्यंत? हवाई छाया कोण अशीच चालली गेली सौदी तिकडे, काय कामाची आहे रे ते पोट्टी, येते इथं भांडं लावून देते ना उठून पैते. मग तिला म्हटलं बाई साजरी घे म्हटलं साडी, साजऱ्या साड्या होत्या माझ्याजवळ, तर नाही म्हणे, मला पाहिजे म्हणे अशी साडी 5,000ची दे म्हणे. माझ्या नवऱ्याला अंगठीच कर हेच कर. मी म्हटलं माझ्याजवळ काही वाहत चाललं नाही, माझ्या पोरं म्हटलं मेहनत न कमावते, तुला म्हटलं असं पाहिजे असेल तर घे, त्या सासूच्या घरी दाखव म्हटलं नखरे. असंच म्हटलं तिले, कामाची ना धंद्याची. 4 दिवस झाले होती नाही, कोणीच नव्हतं, मी करून राहिली हातानं. पण बाई अशी नाही म्हणून राहिली का अनवाई मी करतो 2-4 पोळ्या, काहीच कामाची नाही, फक्त काय म्हटलं इथून लुटाच्याच कामाची आहे काय म्हटलं, जाय म्हटलं तिकडे जातं तर. हो नेहमी अशीच करते आई, ते आली म्हणजे. नाही तर काय रे, किती कायकत बसाव तिची.
नेहमी 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 एवढी 2,000ची साडी आहे ना ते नाही पाहिजे म्हणे. 5,000ची साडी घे आणि सोन्याचं कर, माझ्या लेकराले कर. मी म्हटलं एवढं वाहत नाही चाललं म्हटलं. म्हणते कशी तुझे पोरं तर म्हणते नोकरीवर आहे म्हणते सारे. आणि काय झालं म्हणते माझ्यासाठी 5-50 हजार रुपये खर्च केले तर. मी म्हटलं 5-50 हजार रुपये खर्च करायला काहीच नाही लागत काय बाई. हो ना भाऊजी, मला पण तशाच म्हणाल्या म्हणे एवढे कमावता म्हणे पण काही पुरत नाही का म्हणे. आणि मला उलट सारखं काही बोलायला लागल्या. मी काही बोलली नाही त्यांना. आत्याबाईच बोलल्या. बस त्यांना राग आला. त्यांनी बॅग उचलली आणि निघून गेल्या. त्यांना मी म्हटलं थांबा म्हटलं ताई, आपण काहीतरी आणू म्हटलं तुमच्यासाठी. नाही म्हणे मला नाही पाहिजे म्हणे काही. चालली म्हणे मी म्हणे माझ्या घरी आणि निघूनच गेल्या. चौथी बेटा तिले ते तशीच करते. पहिल्यापासून सवय आहे तिले. बस जाईल अजून महिना 2 महिन्यात येतेच ती. हो मामाजी, आणू का नाश्त्याला आणू का तुमच्या सगळ्यांसाठी? हा परी आण बरं. पहिली भूक लागली आता. गरम करतो त्याले.